नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. जर घरात सतत भांडणं होत असतील, नवऱ्याची चिडचिड होत असेल, मुलांचा हट्टीपणा किंवा कोणच कोणाशी व्यवस्थित बोलत नाही, कोणाचंच कोणाशी जमत नाही, अशा जर तक्रारी तुमच्याही घरात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक सेवा बघणार आहोत की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या एकाच जागी स्टॉप होतील. ही सेवा जर तुम्ही चालू केली तर फक्त 3च दिवसात तुम्हाला फरक बघायला मिळेल. संसार म्हटलं की तक्रारी आल्या, संसार म्हटलं की वादविवाद आले. प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख जेवढं आहे तेवढंच दुःखही आहे. पण बऱ्याच महिला, बरेच दादा जरी असतील तरी ते अशा गोष्टींना कंटाळलेले आहेत की घरात सगळं काही आहे, चारी बाजूंनी पैसा येतोय, घरात सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत, पण नवऱ्याचं आणि बायकोचं पटत नाही. त्या दोघांची सतत भांडणं होत आहेत किंवा काहींच्या तर अशा अडचणी आहेत की त्यांचा संसार अगदी टोकाला गेलेला आहे की डिवोर्सपर्यंत त्यांची केस फाईल झाली. किंवा घरात जर एकत्र कुटुंब असेल तर सासू-सुनांमध्ये वाद आहेत. मुलं इतकी हट्टपणा करतात, ती घरात कोणाचंच ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, अभ्यासात लक्ष लागत नाही. इतक्या विचित्र पद्धती घरात असतात की त्या घरात 5 मिनिटंही थांबू वाटत नाही. तर अशा घरात निगेटिव्हिटी फार असते. तुम्ही जर अशा घरात गेलात ना तर तुम्हाला त्या घरात थांबूसुद्धा वाटणार नाही. जर तुमच्या घराला नजर दोष असेल किंवा काही बाहेरची बाधा असेल, इतरही काही गोष्टी असू शकतात की ज्यामुळे तुमच्या घरात या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण कसं असतं की आपण जर आपल्या आईचा हात पकडला तर ती आई आपल्या मुलांचं रक्षण करत असते. तसेच स्वामी हे आपले गुरु आहेत, दत्तगुरू हे आपले गुरु आहेत. तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवाला मानत असाल, ज्या कोणत्या गुरूंना मानत असाल, मग ते स्वामी महाराज असतील, दत्तगुरू असतील किंवा साईबाबा असतील, कोणीही असेल की ज्यांना तुम्ही मानता, तर त्या गुरूंची सेवा जर त्या घरामध्ये होत असेल तर त्या घरातल्या बऱ्याचशा तक्रारी कमी होतात. आणि आपले स्वामी महाराज असे आहेत की त्यांची सेवा चालू केली की लगेच फळ मिळत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की स्वामी भक्तांना पावतच नाहीत, पण स्वामींच्या सेवेत जे काही मिळतं ते तुम्हाला इतर कुठंही मिळणार नाही. मग तुम्ही साईबाबांना जरी मानत असलात आणि दत्तगुरूंना जरी मानत असलात तरी हे सगळे एकच अवतार आहेत. यांच्यापैकी कुणाचीही भक्ती करा, कुणालाही गुरु माना, त्यांची मनापासून सेवा करा, भक्ती करा, तुमच्या आयुष्यातील अडचणी 100% कमी होतील. पण तुमच्या घरात जर भांडणंच आहेत आणि काही व्यक्ती अशा असतात की त्यांची भांडणं अशी असतात की त्याला काही कारणच नसतं. काहीही कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालायचे. अशा गोष्टी तुमच्या घरात होत असतील तर आत्ताच सावध व्हा आणि आपण भक्तीला लागायचं. भक्ती मार्ग हा एकच या सगळ्यांवरचा पर्याय आहे. कारण कसं असतं, आपलं प्रारब्ध असतं की ज्या गोष्टी आपण भोगल्याशिवाय आपलं कधीही चांगलं होत नाही. जे आपल्याला भोगायचं आहे तर ते भोगल्या वाचून देवादिकांमध्ये सुद्धा पर्याय नाही आहे. मग आपण तर मनुष्य आहोत. फक्त या सगळ्याला सामोरं जाण्याची ताकद, बळ हे या सेवेमुळे येत असतं, या भक्तीमुळे येत असतं. तर मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगते आहे की हा उपाय तुम्ही करून बघा. हा उपाय केल्यानं तुमच्या आयुष्यातील 99% अडचणी दूर होतील. तुम्ही तुमच्या घरात रोजची देवपूजा तर करतच असाल. जर करत नसाल, कधी जरी वेळ नाही आहे, टाईम नाही आहे किंवा कामं खूप असतात, या गोष्टींमुळं जर कधी तुम्ही देवपूजा टाळत असाल तर असं करू नका. कारण यामुळे आपल्याला खूप सारे दोष लागतात. मग तुम्ही कितीही केलं तरी त्याचा काहीही उपयोग नाही आहे. तर दररोज सकाळी लवकर उठायचं, देवाची देवपूजा करून घ्यायची. तुमच्या ज्या गुरुची तुम्ही सेवा करता त्यांची स्तोत्र, मंत्र पठण करायचं. तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर या सगळ्या गोष्टी श्रवण करायच्या. तुम्ही मोबाईलला लावून दिल्यात तरीही चालू शकतं. या गोष्टींमुळं घरातलं बहुतांशी वातावरण हे शुद्ध होत असतं. घरातील निगेटिव्हिटी बाहेर जात असते आणि घरात सात्विक वातावरण तयार होत असतं. तर तुम्हाला दत्तगुरूंची एक सेवा करायची आहे. दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे अवतार आहेत. आपल्याला माहिती आहे, ही सृष्टी ज्यांनी रचली, ही सृष्टी ज्यांनी चालवली, या सगळ्यांचे चालक, मालक, पालक सर्व काही हे दत्तगुरू आहेत. तर दत्तगुरूंना आपल्याला शरण जायचं आहे. तुम्हाला दत्तगुरूंची ही सेवा कोणत्याही शुभ दिवसापासून तुम्ही करू शकता. पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प करताना हातामध्ये तांदूळ घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं, एखादं फूल घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे, जो काही त्रास आहे, या ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत आहेत तर त्या दत्तगुरूंना सांगायच्या आणि याच्यातून मला बाहेर पडायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी कमी होऊन घरात शांत वातावरण राहू दे.
मुलांची चिडचिड हट्टीपणा कमी होऊ दे, नवऱ्याचा किंवा बायकोचा स्वभाव शांत होऊ दे, घरातील वातावरण छान राहू दे, अशी साधी सोपी मागणी आपल्याला दत्तगुरूंना करायची आहे. आणि त्याच्यानंतर हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आणि संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची. तर सुरुवातीच्या 3 दिवसातच तुम्हाला बराचसा फरक जाणवेल. त्याच्यासाठी फक्त आपल्याला दिवसातले अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. आपण असं जरी एकमेकींशी बोलत बसलो तरी आपला वेळ कुठं निघून जातो हे आपल्याला कळत नाही. जर तुम्ही पुरुष असाल तर मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक या सगळ्या गोष्टी बघताना तास 2 तास कुठं जातात काहीही कळत नाही. पण जर तुम्ही हा वेळ जर सेवेला दिलात तर तुमच्याच आयुष्याचं भलं होणार आहे. म्हणून दिवसातला फक्त अर्धा ते पाऊण तास या सेवेला लागेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला फक्त दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. आणि संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झाली की दिवे लागण्याच्या वेळेला देवाला दिवाबत्ती करायची, अगरबत्ती लावायची, धूप लावायचा, मनापासून देवाला प्रार्थना करायची आणि 1 ग्लासभर पाणी घ्यायचे. तर ते 1 ग्लास पाणी आपल्याला आपल्या समोर ठेवायचे. अगरबत्ती लावायची, तर ती अगरबत्ती लावल्यापासून त्या पाण्यामध्ये बघत आपल्याला जय श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा मंत्र जप करायचा आहे. जोपर्यंत ती अगरबत्ती विझत नाही तोपर्यंत आपल्याला हा जप करायचा आहे. पॉझिटिव्हिटी खेचून घेण्याची भयानक ताकद ही पाण्यामध्ये असते. त्यामुळं त्या पाण्याकडे बघत पूर्ण अगरबत्ती विझेतोपर्यंत आपल्याला हा नामस्मरण करायचं आहे. आणि ह्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो, नाहीतर 40 किंवा 45 मिनटं, याच्यापेक्षा वेळ या सेवेला लागत नाही. आणि हे जे पाणी आहे तर त्याच्यामध्ये तुमच्यातली पूर्ण पॉझिटिव्हिटी उतरलेली असते, तुमची इच्छा त्या पाण्यामध्ये उतरलेली असते. तर हे जे पाणी आहे तर ते तुम्ही जे पिण्याचं पाणी आहे त्यामध्ये ओतून द्यायचं. म्हणजे हे पाणी सगळे घरातले पितील. म्हणजे घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हे पाणी प्यायला हवं. अशा भांड्यामध्ये हे पाणी ओतायचं नाही की ते पाणी आपण हात धुण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी वापरतो, तर ते पिण्याच्या पाण्यातच ओतायचं. नाही तर तुम्ही जेवणाच्या टायमिंगला सगळ्यांना हे पाणी दिलं तरीही चालू शकतं. असं तुम्ही 21 दिवस दररोज संध्याकाळी करायचं आहे. ही सेवा करत असताना फक्त 21 दिवस आपल्याला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. आणि मनापासून भक्तिभावानं एकरूप होऊन ज्यावेळी आपण जप करतोय, नामस्मरण करतोय, त्यावेळी इतर कोणताही विचार मनामध्ये, डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही आहे. फक्त तुम्ही आणि दत्तगुरू हे समोर असलं पाहिजे. आणि इतक्या भक्तिभावानं आणि मनापासून तुम्ही ही सेवा करा. नाही तुम्हाला 3 दिवसात अनुभव आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण असं होऊच शकत नाही. फक्त तुम्ही जे काही करताय तर ते पूर्ण मनापासून आणि श्रद्धेनं करायला हवं. तुमचा जर मनात चलबिचल असेल, हे होईल की नाही, होईल की नाही, असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर या गोष्टी होत नाहीत. कारण कसं असतं, जेवढा आपण पॉझिटिव्हली विचार करतो एखादी गोष्ट तर प्रत्येक गोष्ट ही तशीच घडत असते. युनिवर्स हे प्रत्येक गोष्ट तशीच घडवत असतं. त्यामुळे तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह विचार करून या सेवेला सुरुवात करा. 21 दिवसात तुमचं आयुष्य बदलून जाईल. घरातली भांडणं बंद होतील, नवऱ्याची चिडचिड बंद होईल, मुलांचा हट्टीपणा बंद होईल आणि तुमच्या घरातलं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न राहील. हीच महत्त्वपूर्ण माहिती आज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.